हॅलो डिअर स्टुडंट्स, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन ह्या चॅप्टरच्या आजच्या पार्टमध्ये मी तुम्हाला आज एक स्टोरी सांगणार आहे. येस, अर्थ फॉर्मेशन कशी झाली ॲक्च्युली आणि त्यानंतर कसे कसे चेंजेस होत गेले, अर्थवरती लाईफ कशी अस्तित्वात आली, असं सगळं आपण डिस्कस करत करत एक इंटरेस्टिंग, एक इन्फॉर्मेटिव्ह अशा पद्धतीचं आजचं लेक्चर आपलं असणार आहे. सो चला सुरुवात करूयात. इथं जसं दिसतंय तुम्हाला ही डायग्राम कशाची असेल रे, काहीतरी एक्सप्लोजन झालंय ना. सो बेसिकली इट इज रिलेटेड टू बिग बँग थेअरी. 12वीला जाऊन तुम्ही हे थोडं डिटेल शिकणार आहात की कशा पद्धतीनं अर्थ फॉर्म झाली, अर्थवरती लाईफ कसं एक्झिस्ट झालं, तर त्याचे हे इंट्रोडक्शन आहे असं समजून चला. सो अर्थची फॉर्मेशन कशी झाली ही पण एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. खूप खूप आधी म्हणजे जवळजवळ 20 बिलियन इयर्स ॲगो वगैरे एक मोठा एक्सप्लोजन झाला आणि त्या स्फोटातून, त्या एक्सप्लोजन मधून आपली जी युनिवर्स आहे ते अस्तित्वात आलं असं मानलं जातं. अर्थात हे कोणी बघायला नव्हतं आपण तेव्हा, बट काही एक्सपेरिमेंट्सच्या साह्याने सायंटिस्टनी हे प्रूव्ह केलं. आणि एक लक्षात घ्या, एखादी गोष्ट मी एकाला सांगितली तरी ती त्याला पटत नसते बरेचदा. मग काही सायंटिस्टने सांगितलं आणि ते अखंड जगाला ते ऍक्सेप्ट झालं. यातच त्याची ऑथेंटिसिटी येते. लक्षात घ्या की सगळ्यांना ते ऍक्सेप्ट झालं बिकॉज त्यांनी तितके पुराव्यासहित एक्सप्लेन करून दाखवलं, एक्सपेरिमेंटेशन करून दाखवलं की ह्या पद्धतीनं लाईफ ओरिजिनेट झाली वगैरे. अँड एव्हरीवन इन द वर्ल्ड हॅव ॲक्सेप्टेड धिस थिअरी. सो बिग बँग झाला जवळजवळ मी म्हटलं तसं 20 बिलियन इयर्स ॲगो, आणि त्यातून आपले जे विश्व आहे त्याची निर्मिती झाली. तेव्हा खूप हाय टेम्परेचर असल्यामुळे तेव्हा लाईफ अस्तित्वात असायचा काही प्रश्न नव्हता बेसिकली. सो कालांतरानं हळूहळू काय झालं, ते जे स्फोटातून विखुरलेले कण होते जसं इथं तुम्हाला दिसतंय, दे स्टार्टेड कूलिंग डाऊन, बरोबर. आणि मग त्याच्यातूनच आपली जी मिल्की वे आहे, आपली आकाशगंगा, अशा खूप साऱ्या आकाशगंगा आहेत अंतराळात, तुम्हाला माहितीच असेल. सो ती अस्तित्वात आली. मग सूर्यमाला आपली जी म्हणतो आपण, तर त्या सूर्यमालेमधला सूर्य हा मुख्य एक तुकडा होता. सो त्या तुकड्यातून बाहेर पडलेले जे बाकीचे तुकडे म्हणजे आपले सूर्यमालेतले बाकीचे ग्रह झाले. त्यामुळं बघा अजूनही सूर्याचं टेम्परेचर हे खूप कम्पॅरेटिव्हली जास्त आहे. आता तुम्ही इमॅजिन करा, एवढ्या वर्षानंतर सुद्धा इतकं हाय टेम्परेचर जर सनचं असेल की जे आपण बेअर नाही करू शकत. थोडं टेम्परेचर वाढलं, सूर्य थोडा जवळ आला की आपण अगदी जळून गेल्यासारखं होती अवस्था. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आपण बघतोय. तर तुम्ही इमॅजिन करा, जेव्हा सुरुवातीला हे सगळे अजून ही प्रोसेसमध्ये होतं लाईफ अस्तित्वात येण्याच्या आधी, तर किती एक्स्ट्रीम टेम्परेचर असेल सगळीकडे. सो बेसिकली तेव्हा जे सगळे सबस्टन्सेस प्रेझेंट होते दे वर इन द फॉर्म ऑफ गॅसेस. ठीक आहे. सो मग हळूहळू जसं जसं ते एकमेकांपासून दूर जात गेले, तुकडेच आहेत ना हे सगळे, मग ते एकमेकांपासून दूर जात गेले आणि मग त्याच्यामधले जे हेवियर एलिमेंट्स होते, ते जे गॅशियस फॉर्म मध्ये होते ना आधी, सो त्यातले जे हेवियर एलिमेंट जसं की आयरन असेल वगैरे, तर आयर्न वगैरे हे मेटल्स कंडेन्स झाले आणि त्यांच्यापासून मग आपल्या पृथ्वीचा कोरचा पार्ट तयार झाला. आणि जे कंपॅरेटिव्हली लाईटर हलके एलिमेंट्स होते जसं की कार्बन असेल, ऑक्सिजन असेल, ऑक्सिजन त्या कंपॅरेटिव्हली लेस होता, नायट्रोजन, कार्बन वगैरे हे जे गॅसेस होते दे रिमेंड इन द गॅशियस फॉर्म, की ज्याच्यापासून आपलं ॲटमॉस्फिअर तयार झालं. आणि आयर्न सारख्या जे मेटल्स आहेत त्यांच्यापासून आपलं लिथोस्फिअर तयार झालं, बरोबर. सो ही स्टोरी आहे अर्थच्या फॉर्मेशनची. म्हणजे जवळजवळ 20 बिलियन इयर्स ॲगो मी अर्थची फॉर्मेशन तुम्हाला सांगितली. जी बिग बँग झाला त्याच्यानंतर खूप वर्षांनी, म्हणजे जवळजवळ आत्तापासून 4.6 बिलियन इयर्स ॲगो वगैरे अशा पद्धतीचा तो स्पॅन सांगितला जातो की जेव्हा अर्थची फॉर्मेशन झाली. म्हणजे तेवढा जवळजवळ 15-20 बिलियन इयर्सचा स्पॅन गेला मध्ये, 20 नाही 15च्या आसपास वगैरे. आणि मग त्या स्फोटामधून जे पार्टिकल्स फॉर्म झाले ते कूल होत जाऊन आता मी जशी सांगितली त्या पद्धतीनं अर्थ तयार झाली.
अर्थ तयार झाल्यानंतर सुद्धा कम्पॅरेटिव्हली टेम्परेचर अजून हाय होतं. मग हळूहळू त्याच्यात चेंजेस होत गेले त्या टेम्परेचरमध्ये. आणि मग काय झालं, मी जसं मगाशी सांगितलं तुम्हाला त्या पद्धतीनं, एक मिनिट, हळूहळू अर्थवरती सिंपल सबस्टन्सेस, जसं की इथं सगळं दिसतं लाईफ कधी, आता मग अर्थ फॉर्म झाली मी कधी सांगितलं 4.5 बिलियन इयर्स अगो वगैरे. त्याच्यानंतर अर्थची फॉर्मेशन झाल्यानंतर पुढे जवळजवळ 1.5 बिलियन इयर्सच्या पुढे जाऊन अर्थवरती लाईफची ओरिजिन झाली. बरोबर. मग एकदम कशी लाईफ ओरिजिनेट झाली म्हणजे पण हा, तर त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या थिअरीज आहेत सायंटिस्टच्या. म्हणजे काही सायंटिस्टनी म्हणजे स्पॉन्टॅनियस जनरेशनची आहे, काहींनी सांगितलं की काहीतरी असं एक जीव स्पेसमधून आला अर्थवरती आणि मग त्याच्यात मल्टिप्लिकेशन होत गेलं. अशा खूप साऱ्या थिअरीज आहेत त्या तुम्ही 12वीला शिकणार आहात. आणि मग मिलर युरे नावाचे जे सायंटिस्ट होते 2, त्यांनी एक्सपेरिमेंट केला. आणि मग आता जे आपण शिकतोय की कशा पद्धतीचं ते ॲटमॉस्फिअर तेव्हा होतं. मग लाईटनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या, विजा झाल्या, मग विजा चमकून किंवा ते जे गॅसेस होते प्रेझेंट त्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन्स होत गेल्या. पाऊस पडल्यानंतर मग टेम्परेचर अजून कूल व्हायला मदत झाली. सो अशा पद्धतीने चेंजेस होत गेले. मग पाणी पहिल्यांदा तयार झालं. मी जसं म्हटलं मगाशी की ते जे गॅसेस होते त्यांच्यात जसं जसं टेम्परेचर कमी होत गेलं, मग त्या गॅसेसमध्ये रिॲक्शन झाल्या, वेगवेगळे कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स फॉर्म झाले. एकदम सुरुवातीला सिंपल एलिमेंट्स होते, सिंपल एलिमेंट्स जसं की हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन वगैरे. तुमच्या पुस्तकामध्ये एवढंच दिलंय, इन द बिगिनिंग सिंपल एलिमेंट्स होते. पण मग ते आपल्याला इमॅजिन करायला अवघड पडतं ना, सिंपल एलिमेंट्स होते म्हणजे कोण होते, किंवा मग सिंपल कंपाऊंड होते म्हणजे कोण होते. सो ते समजण्यासाठी मी इथं ब्रॅकेटमध्ये त्यांची एक्झाम्पल्स दिलेत, सो तुम्हाला ते इमॅजिन करायला सोपं जाईल. सो कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन सारखे सिंपल एलिमेंट्स एकदम सुरुवातीला प्रेझेंट होते पृथ्वीवरती लाईफ अस्तित्वात येण्याच्या आधी. मग त्यांच्यामध्ये हळूहळू रिॲक्शन्स होत गेल्या आणि मग इलेमेंट्समध्ये केमिकल रिॲक्शन होऊन कोण तयार होतं, कंपाऊंड्स तयार होतात. केमिस्ट्रीमध्ये आपण शिकलोय तशाच पद्धतीचे कंपाऊंड्स इथे तयार झाले, जसं की अमोनिया, मिथेन असेल किंवा वेगवेगळे अमिनो ऍसिड्स तयार झाले. बरोबर. आता हे जे कंपाऊंड्स तयार झाले ते कंपाऊंड्स फॉर्म झाल्यानंतर सिंपल होते ते कंपाऊंड्स आधी, मग कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स तयार झाले जसं की न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन. सो फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स ही मेन एक महत्वाची स्टेप होती पृथ्वीवरती लाईफ सुरुवात होण्यासाठी. कारण आपण काय शिकलो, DNA वगैरे हे न्यूक्लिक ऍसिड्स आहेत ना. सो पहिल्यांदा सिंपल कंपाऊंड, मग त्यांच्यापासून प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड सारखे कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स तयार झाले आणि मग त्यांच्यापासून पुढं बनल्या त्या प्री सेल्स. इथे एक डायग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन थोडंसं अजून चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी इथे दाखवते बघा. दिसे तुम्हाला सगळ्यात आधी प्रिमॉर्डियल सूप म्हणजे जे एकदम बेसिक सुरुवातीची जी कंडिशन होती, मग ते सिंपल मोलिक्युल्स तयार झाले, मग कॉम्प्लेक्स मोलिक्युल्स तयार झाले, मग त्याच्यापासून प्रोटोसेल्स जे आपल्या पुस्तकामध्ये ज्याला प्री सेल असं म्हटलंय त्या प्री सेल्स तयार झाल्या. ह्या सगळ्या जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड, अमिनो ऍसिड, न्यूक्लिक ऍसिड्स, प्रोटीन्स वगैरे जे तयार झालेत त्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन्स होऊन प्रोटोसेल्स किंवा आपल्या पुस्तकात दिल्याप्रमाणे प्री सेल तयार झाले. प्री सेल्स म्हणजे हे असं दिसतंय का, ह्यात दिसत असेल तुम्हाला की आपले प्लाझ्मा मेम्ब्रेनचं डबल काय म्हणतो त्याला रे आपण, फ्लुइड मोझॅक मॉडेल जे आपण 8वीत वगैरे शिकलो होतो तसं हे आधी सेल मेम्ब्रेन सारखंच आहे, पण इट इज एक्झॅक्टली सेल मेम्ब्रेन नाही आहे. ते फक्त फॉस्फोलिपिड बायलेअर कसा नुसता अरेंज झालाय आणि त्याच्या आतमध्ये हे मटेरियल्स आहेत. सो ह्याला प्री सेल्स म्हटलं. लिपिड मेम्ब्रेन स्पॉन्टॅनियसली फॉर्म इन्क्लोजिंग पॉलिमर्स इंटू ड्रॉपलेट्स. त्याच्या आत पॉलिमर म्हणजे प्रोटीन आहेत आणि त्याच्या भोवतीचे जे आहेत ते लिपिड्स आहेत. आणि मग सिंपल सेल दॅट इज प्रो कॅरियोटिक सेल जी आहे ती त्याच्यापासून डेव्हलप झाली आणि मग त्याच्या पुढचं तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, राईट. सो हे सिक्वेन्स आहे की ह्या सिक्वेन्सनं अर्थवरती
लाईफ ओरिजिनेट झाली असं कन्सिडर केलं जातं. आता ही एक जस्ट स्टोरी झाली, पण आपल्याला स्टोरी लिहायची नाही आहे परीक्षेमध्ये, आपल्याला परीक्षेत लिहायचे आहेत ते प्रॉपर. जर तुम्हाला विचारलं की प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशनच्या याच्यामध्ये तुम्हाला आता पुस्तकात 2 कन्सेप्ट आहेत. एक आहे थिअरी ऑफ इव्हॉल्युशन आणि दुसरी आहे प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन किंवा इव्हॉल्युशनवरती शॉर्ट नोट वगैरे लिहा. सो समजा तुम्हाला शॉर्ट नोट विचारली तर तुम्ही हे छोटं 2 मार्कांसाठी वगैरे विचारलं तर हे तुम्ही सांगाल. आता काय आहे बघा, पहिला पॉइंट, ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, त्याला म्हटलं आपण इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन काय आहे? काळानुसार लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या स्ट्रक्चरमध्ये, त्यांच्या फंक्शनमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये जे काही ग्रॅज्युअल चेंजेस होत जातात. ग्रॅज्युअल हा शब्द महत्वाचा आहे. सडन होतात ते म्युटेशन झाले. सडन म्हटलं की म्युटेशन आणि ग्रॅज्युअल म्हटलं की इट इज रिलेटेड टू इव्हॉल्युशनचा जी प्रोसेस आहे. आता याच्यामध्ये काय झालंय बघा, डेव्हलपमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझम्सची, जसं आपण बघितलं ना युनिसेल्युलर फॉर्ममध्ये चेंजेस होत जाऊन येस, इथे माझ्याकडे काहीतरी तुमच्यासाठी आहे पण तुम्हाला मी सांगेन नंतर ते. येस, नंतर तो पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते बघू. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये काही चेंजेस होत गेले आणि त्याच्यापासून व्हरायटी ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स वगैरे सगळे जे तयार होत गेले, हे सगळं इव्हॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये इन्क्लूड होतं. आता इथे बघा, हे जे चेंजेस झालेत ते फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्येच झालेत का रे? नाही. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की बिग बँग थिअरी किंवा बिग बँग झाला त्याच्यानंतर स्पेसमध्ये देखील स्टार्स, प्लॅनेट ह्यांच्यामध्ये पण तर इव्हॉल्युशन होत आहे ना. आपण 8वी मध्ये शिकलो होतो बघा. सो वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्स कसे ओरिजिनेट होत गेले, प्लॅनेट्स कसे तयार होतात वगैरे, हा पार्ट आपण 8वीत शिकलो. म्हणजेच हे जे चेंजेस टाइम वेळेनुसार जे चेंजेस होत आहेत ते फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्येच होतात असं नाही, तर स्पेसमध्ये देखील होत आहेत. अर्थवरती बायोस्फिअरमध्ये पण चेंजेस होत गेले, तिकडे स्पेसमध्ये स्टार्स आणि प्लॅनेट्समध्ये पण चेंजेस होत गेले. आणि मग ही एक डेफिनिशन आहे बघा. जर तुम्हाला इव्हॉल्युशनची डिफाईन इव्हॉल्युशन असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही हे सांगाल, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर. नवीन स्पेसीज तयार झाल्या. कशामुळे झाल्या? तर स्पेसिफिक कॅरेक्टरमध्ये बदल होत गेल्यामुळे झाल्या. ऑफ सेव्हरल जनरेशन्स, कित्येक जनरेशनचा स्पॅन जावा लागला. आपण आता ह्युमनची इव्हॉल्युशन बघणार आहोत, बरोबर? त्यात तुमच्या लक्षात येईल किती हजार लाखो वर्षांचा स्पॅन जावा लागला की त्या माकडापासून माणसाची निर्मिती जेव्हा झाली. सो खूप साऱ्या जनरेशनमध्ये हे चेंजेस हळूहळू होत जातात. म्हणजे तुम्ही आता जे आपण ज्या फॉर्ममध्ये आहोत, आत्ताचे जे आपलं स्ट्रक्चर आहे, समजा ह्याच्या पुढचे 100, 200, 150, 250 वर्षानंतर आपण असेच असू असं नाही. आपल्यामध्ये इव्हेंच्युअली आपल्या बॉडी फॉर्ममध्ये काहीतरी चेंजेस हे होतील कालांतरानं. ते लगेच आपल्याला ओळखू नाही येणार, पण ते कालांतरानं जसे जसे चेंजेस ॲटमॉस्फिअरमध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये होत जातील तसं तसं त्याला अडॉप्ट करण्यासाठी आपली बॉडी पण स्वतःमध्ये मॉडिफिकेशन्स, दॅट इज चेंजेस घडवत असते. आणि इव्हेंच्युअली कालानुसार ते बदल, म्हणजे आता आपण जसं शिकतोय तसं कालांतरानं आपला अभ्यास आपल्या पुढच्या जनरेशन करतील, जर अर्थ जिवंत राहिली, म्हणजे अर्थवरती लाईफ जिवंत राहिली तर. सेव्हरल जनरेशन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन. आता जे मी म्हटलं, जर अर्थवरती लाईफ अस्तित्वात राहिली तर म्हणजे निसर्ग ठरवणार आपण जगणार की मरणार. आता अशी सगळीकडे युद्धाची कंडिशन आहे, सगळीकडे बेकार क्लायमेटिक चेंजेस, सगळं इतकं वर्स कंडिशन आहे की अर्थवरती लाईफ अस्तित्वात राहील का नाही अशी शंका निर्माण होईल. इतकं डिफिकल्ट सिच्युएशनला आपण फेस करत आहोत सध्या. सो नेचर विल डिसाइड, जर जगलो वाचलो आपण तर ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये कसे चेंजेस होत जातात, तर ते चेंजेस पुढच्या जनरेशनकडे पास होत जातात आणि त्याच्यातून जे प्रोसेस होते दॅट इज इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशनची डेफिनिशन ही लिहायची, ही पुस्तकातली जशीच्या तशी दिलेली आहे. आता मी तुम्हाला जो आपण डिस्कस केला तो ओरिजिन ऑफ लाईफचा. सो इव्हॉल्युशनच्या प्रोसेसवरती शॉर्ट नोट विचारली तर मी आता दाखवलं तेवढं लिहायचं, परंतु लॉंग शॉर्ट नोट ऐवजी 3 मार्कांचा वगैरे जर प्रश्न विचारला तुम्हाला प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन, तर तुम्ही हे उत्तर लिहाल. प्रश्न बदलला
की उत्तर पण तुमचं त्या हिशोबानं बदलायचं असतं. प्रश्नाचं वेटेज बदललं की तुमचं उत्तराची लेंथ पण वाढली किंवा कमी जास्त झाली पाहिजे त्या हिशोबाने. सो प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही हे सगळं लिहाल की 3.5 बिलियन इयर्स ॲगो लाईफ ओरिजिनेट झाली. त्यानंतर पहिल्यांदा सिम्पल इलेमेंट्स फॉर्म झाले, मग सिम्पल कंपाऊंड्स फॉर्म झाले, मग त्यांच्यानंतर कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स फॉर्म झाले. त्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडच्या पासून पुढे प्री सेल्स तयार झाल्या आणि मग प्री सेल्समध्ये पुन्हा चेंजेस होत जाऊन त्यांच्यापासून फर्स्ट प्रिमेटिव्ह सेल, जे मगाशी तुम्हाला मी चित्र दाखवलेलं होतं, त्या प्रिमेटिव्ह सेल्स तयार झाल्या. मग त्यांचा नंबर वाढला, त्यांच्यामध्ये त्या आजूबाजूचे जे केमिकल्स होते त्यांचं युटिलायझेशन करून त्याने त्यांच्यामध्ये सतत ते मॉडिफिकेशन्स होत गेले, त्यांच्यात व्हरायटीज डेव्हलप झाल्या आणि मग एका अर्थानं अर्थवरती लाईफ जी आहे ती ओरिजिनेट झाली. त्यानंतर हे जे मगाशी सांगितलं मी तुम्हाला की जे चेंजेस आहेत सतत सभोवताली जे चेंजेस होत आहेत त्या चेंजेसनुसार स्वतःमध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बदल घडवून आणतात. फॉर एक्झाम्पल जसं पॅन्डेमिक नंतर ऑनलाईन मोडला एकदमच आपण शिफ्ट झालो. ज्यांना हे ऑनलाईन मोडवरती शिफ्ट होता आलं ते सर्वाईव्ह झाले पॅन्डेमिकमध्ये. ज्यांना नाही जमलं त्यांना गाशा गुंडाळावा लागला. हे जस्ट एक एक्झाम्पल मी सांगते तुम्हाला. सो बदलत्या परिस्थितीच्या मागणीनुसार आपण जर स्वतःमध्ये बदल घडवून आणले तर आपण सर्वाईव्ह होऊ शकतो. आणि ह्या प्रोसेसला नॅचरल सिलेक्शन म्हणलंय. पुढं डार्विनचा नॅचरल सिलेक्शनची थिअरी आहे त्यात आपण शिकणारच आहोत. सो ज्या ऑर्गॅनिझम्सनी स्वतःला बदललं सराउंडिंगनुसार ते सर्वाईव्ह झाले, त्यांच्यामध्ये ग्रोथ झाली. ज्यांना नाही जमलं ते पेरिश झाले म्हणजे ते नामशेष झाले. जसे की डायनासोर सारखे खूप सारे प्रजाती आता अर्थवरती अस्तित्वात होत्या आधी, आता नाही आहेत. बिकॉज बदलणाऱ्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणणं त्यांना जमलं नाही म्हणून. आणि मग ही जी थिअरी आहे प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन, जे त्याला त्यांनी काय म्हणलं पुस्तकात, थिअरी ऑफ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट, ती आता पुढे आपल्याला डार्विनच्या ह्याच्यामध्ये थिअरीमध्ये ते डिटेल शिकणारच आहोत आपण. सो प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन आज आपण डिस्कस केली, राईट. त्याच्यामध्ये अर्थवरती लाईफ कशी ओरिजिनेट झाली ते बघितलं. पहिल्यांदा सिम्पल एलिमेंट्स, सिम्पल कंपाऊंड्स, कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स, त्यांच्यामध्ये रिॲक्शन होत गेल्या, प्री सेल तयार झाले, त्यांच्यात परत मग मॉडिफिकेशन डेव्हलप झाले आणि मग फर्स्ट लिव्हिंग सेल तयार झाली, नंबर वाढला.